नमस्कार मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे आपले या ऑडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजपासून आपण भारतातील समाज सुधारणा चळवळ हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय सुरू करत आहोत। MPSC, UPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती, तलाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर नियमित प्रश्न विचारले जातात। आजच्या पहिल्या भागात आपण महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या कार्याचा तारखेनुसार अभ्यास करणार आहोत। 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला। त्यांचे मूळचे आडनाव गोरे होते। त्यांच्या आजोबांचा फुले विकण्याचा व्यवसाय पेशव्यांच्या दरबारापर्यंत पोहोचला होता, म्हणून त्यांचे आडनाव फुले पडले। पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन इनाम दिली होती। ज्योतिबा हे लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचे होते। इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या उद्देशाने लवजी बुवा मांग यांच्याकडून ज्योतिबांनी दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले। अशातच त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन म्हणजेच मानवाचे अधिकार या ग्रंथाचा प्रभाव पडला व त्यांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले। 1848 पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। 1851 पुण्यातील रास्ता पेठेत मुलींची दुसरी व नाना पेठेत अस्पृश्यांची पहिली शाळा काढली। 1852 वेताळ पेठेत मुलींची तिसरी व अस्पृश्यांची दुसरी शाळा सुरू केली। विश्रामबागेत फुलेंचा सत्कार करून इंग्रजांनी त्यांना दक्षिणा फ्राईड फंड ही देणगी दिली 1852 ला। 1853 महार मांग लोकांना विद्या शिकविणारी महार मांग म्हणजेच मंडळी या नावाची स्थापना केली। 1855 रात्रकालीन शाळा सुरू केल्या। 1855 तृतीय रत्न नाटक लिहिले। तृतीय रत्न नाटकामध्ये पुरोहितांकडून शूद्रांची कशा प्रकारे फसवणूक केली जाते याचं वर्णन केलं। 1859 प्रौढ शिक्षण वर्ग ज्याला आपण एडल्ट एज्युकेशन म्हणतो, ॲडल्ट एज्युकेशन्स। 1863 बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून काशीबाई या विधवेचा मुलगा दत्तक घेतला। त्याचे नाव यशवंत ठेवले, तो डॉक्टर झाला। 1864 पुण्याच्या गोखले बागेत शेनवी जातीत विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला। 1865 नाव्यांचा संप घडवून आणला तळेगाव ढमढेरे जिल्हा पुणे या ठिकाणी, आणि तो केशवपनाला विरोध करण्यासाठी घडवून आणला। आधीच्या काळात पती मेल्यानंतर पत्नीचे डोक्यावरचे केस काढले जायचे, तिला टक्कल केलं जायचं आणि याच प्रथेला विरोध करण्यात त्याला केशवपन म्हटलं जायचं। या केशवपनाला विरोध करण्यासाठी 1865 मध्ये महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांनी नाव्यांचा संप घडवून आणला। 1868 अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पिण्याच्या पाण्याचा हौद सुरू केला 1868 ला। 1869 ब्राह्मणाचे कसब आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा हे 2 ग्रंथ लिहिले। 1873 अस्पृश्यता निवारण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली। उद्देश होता ब्राह्मणी वर्चस्वाला शह देणे। सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते, सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी। सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ आहे। तसेच सीताराम आल्लाड हे दलित होते व राधाबाई निमकर या ब्राह्मण या जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला। त्याचबरोबर गुलामगिरी हा ग्रंथ लिहून 1873 लाच गुलामगिरी हा ग्रंथ लिहून अमेरिकेच्या जनतेला अर्पण केला। 1873च्या या घटना आहेत। त्यानंतर 1874 रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला। जीर्णोद्धार करणे म्हणजेच डागडुजी करणे, त्याची वाली जीर्णावस्थेत पडलेली समाधी शोधून काढली आणि तिला पुनर्जीवन तयार करून दिले, त्याला म्हणतो आपण जीर्णोद्धार करणे। 1874 1875 पुणे अहिल्यानगर सीमेवर शेतकऱ्यांचे खतफोडीचे बंड केले। 1876 पुणे नगरपालिकेची निवडणूक जिंकून सदस्य झाले। 1877 धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना केली। 1877 दिनबंधू वृत्तपत्र सुरू केले। या वृत्तपत्राचे संपादक होते कृष्णराव भालेकर। 1880
12 वर्षाखालील मुला मुलींकरिता मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ठराव पारित करून घेतला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे ज्योतिराव हे पहिले भारतीय होते, हे विशेष आहेत. 1882 पुणे नगरपालिकेचा कार्यकाळ संपला 6 वर्षाचा. 1882 हंटर कमिशन समोर शिक्षणासाठी साक्ष दिली. त्या साक्षीतील मुद्दे होते: पहिला मुद्दा, शेतकऱ्याचे उत्पन्न कनिष्ठ वर्गाच्या म्हणजे शेतकरी वर्गाच्या शिक्षणावर खर्च केले जावे. मुद्दा क्रमांक 2, प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावे. नंतर 1883 शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी विद्येचं महत्त्व 4 ओवीत समजून सांगितलं. ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. 1883 ची दुसरी घटना, अस्पृश्यांची कैफियत, हे त्यांनी मांडली. 1885 इशारा व सत्सार हे वृत्तपत्र सुरू केले. इशारा हे गद्य होतं. 1888 मुंबईतील जनतेच्या वतीने राव बहादूर वडेद्दार यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. तसेच ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीवर आले असता पारंपरिक शेतकऱ्यांच्या वेशात त्यांची भेट घेऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीचे दर्शन घडविले. 1888 28 नोव्हेंबर 1890 महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या इतरही कार्याचा आढावा, विशेष करून स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे यांच्यासोबत. धन्यवाद.